एपीडीएमसी द्वारा स्कूली छात्रों के लिए हरित बप्पा फलित बप्पा की अवधारणा के तहत एक भव्य पर्यावरण अनुकूल कार्यशाला का आयोजन। पर्यावरण अनुकूल श्री गणेशोत्सव के बारे में अधिक जागरूकता पैदा करने और आगामी गणेशोत्सव के दौरान लोगों को शाडू मिट्टी की मूर्तियां स्थापित करने के लिए प्रेरित करने के उद्देश्य से कल्याण डोंबिवली नगर पालिका हरित बप्पा फलित बप्पा की अवधारणा को क्रियान्वित कर रहा है और मंगलवार 12 अगस्त को डोंबिवली पूर्व स्थित हुई संत सावलाराम महाराज खेल परिसर के स्वर्गीय सुरेंद्र वाजपेयी सभागृह में नगर निगम और एजुकेशन टुडे फाउंडेशन के सहयोग से एक भव्य कार्यशाला का आयोजन किया गया है। ये कार्यशाला 2 सत्रों में आयोजित की जाएगी और नगर निगम क्षेत्र के लगभग 4000 छात्रों के इस कार्यशाला में भाग लेने की योजना है। ये कार्यशाला छात्रों के लिए एक समृद्ध अनुभव होगी। इस कार्यशाला की परियोजना प्रमुख एवं कार्यपालक अभियंता रोहिणी लोकरे ने आज आयुक्त कार्यालय में आयोजित एक संवाददाता सम्मेलन में बताया कि इसके माध्यम से विद्यार्थी पर्यावरण अनुकूल तरीके से शाडू मिट्टी और प्राकृतिक रंगों का उपयोग करके पारंपरिक कला, सांस्कृतिक मूल्यों और प्रकृति संरक्षण के प्रति जागरूकता विकसित करेंगे। स्कूली विद्यार्थियों, उनके अभिभावकों और शिक्षकों के माध्यम से पर्यावरण अनुकूल गणेशोत्सव का संदेश सर्वत्र पहुंचाने के लिए ये स्कूली विद्यार्थी स्वयं श्री गणेश की शाडू मूर्तियां बनाएंगे। इसके लिए आवश्यक शाडू मिट्टी नगरपालिका द्वारा उपलब्ध कराई जाएगी। इस अवसर पर मीडिया से बातचीत करते हुए नगरपालिका आयुक्त अभिनव गोयल ने कहा कि श्री गणेश मंडलों को यथासंभव 6 फीट से कम ऊंचाई वाली पर्यावरण अनुकूल गणेश मूर्तियां स्थापित करनी चाहिए। 6 फीट से कम ऊंचाई वाली गणेश मूर्तियों का विसर्जन कृत्रिम तालाब में करना चाहिए और यथासंभव पर्यावरण अनुकूल गणेशोत्सव मनाना चाहिए। सरकार की घर घर तिरंगा पहल के तहत स्कूली छात्रों द्वारा रंगोली बनाना, राखी बनाना, सैनिकों को पत्र लिखना जैसी कई गतिविधियां संचालित की जा रही हैं। इसी पहल के तहत रविवार 10 अगस्त को सुबह 6:30 बजे एक साइकिल रैली का आयोजन किया गया है। नगरपालिका आयुक्त अभिनव गोयल ने भी अधिक से अधिक नागरिकों से घर घर तिरंगा अभियान में भाग लेकर इस पहल में शामिल होने की अपील की। आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत। गणेशोत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे। यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचे नाव आहे हरित बप्पा फळीत बप्पा। म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेतो आहे। ती कार्यशाळा सावळाराम क्रीडा संकुलला होणार आहे 12 तारखेला। याच्यामध्ये जवळजवळ 70-80 शाळांचे 3,500 ते 4,000 विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश मूर्ती तिथे बनवून इको फ्रेंडली गणेश उत्सव कसे साजरा करता येईल याच्यावर आवाहनही करणार आहेत। म्हणून एक मोठा आपण कार्यक्रम घेतोय। याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना, डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आवाहन करतोय की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्थापना आपल्याकडे करावं। शक्य असेल तर 6 फुटाची आतली मूर्ती आपण घरीत आणावा आणि त्याचा विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा, जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया। त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहे कमिशनर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतोय। सध्या प्रत्येक शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला स्पर्धा, राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळे चालू आहे। विद्युत रोषणाई ठिकठिकाणी करण्यात येत आहे। सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात येणार आहे। म्हणून आपण 15 ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा फडकवण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया। आज हे 2च विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतोय, जेणेकरून पुढचे जे सण आहेत ते आपण सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करूया। रस्त्यांची दुरावस्था जिथे जिथे झालेली आहे, आपण प्रत्येक वॉर्डात सगळे लोकांना कामही दिलेले आहेत। आपली यंत्रणाही सज्ज आहेत। आजही मी पाहणी करून आलो। मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी पाहणी केलेली आहे। विशेष करून जिथे जिथून मिरवणूक निघणार
असेही काही रस्ते जर खराब असतील तर तेही गणेशोत्सवच्या अगोदर आम्ही पूर्णपणे दुरुस्त करून घेणार आहोत. आमची यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज ठेवलेली आहेत. काही ठिकाणी कोल्ड मिक्स, काही ठिकाणी डांबरची लेअर आणि जिथे जसे गरज पडेल तसे आपल्याला दुरुस्ती करायचे. त्याचबरोबर इतर यंत्रणाचे जे काही रस्ते आहेत जसे की MMRDA, MSRDC त्यांच्यासोबतही बैठका झाल्या आहेत. त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. त्यांचेही अधिकारी आज फील्डवर आमच्यासोबत होते आणि मीही आता शक्यतो दररोज किंवा एक दिवसात 8 फील्डवर जाऊन पाहणी करत जाणार. काही शेड्यूल्ड आणि काही सरप्राईज, जेणेकरून आपले रस्ते सुरक्षित रहना, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होना नहीं, ऐसे अपन प्रयत्न करते हैं। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।